मित्रांनो, तुम्ही एखादा एक प्राइस टू अर्निंग ह्या जे काही पॅरामीटरचा जर स्टॉक एकदम कमी स्वस्तातला स्टॉक बघून जर घेतलेला असेल तर ती स्टॉक सुद्धा भरपूर महाग असू शकतो. तर तो कसा? आपण तर म्हणतोय की पी जर स्वस्त असेल तर स्टॉक स्वस्त असतो. अहो तसं काही नाही. असं म्हणजे पीईचा तर एक पॅरामीटर असतो, परंतु असे मल्टिपल पॅरामीटर असतात की ज्या पॅरामीटरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कंपनीचं किंवा तुम्ही 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 इन्व्हेस्टमेंट करत असलेल्या कंपनीचं आपल्याला व्हॅल्युएशन काढता येतं. लक्षात घ्या की एक तुम्हाला एक आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण असा पॅरामीटर बघणार आहोत की तुम्हाला जर एखाद्या कंपनीचा स्टॉक स्वस्त आहे की महाग आहे, आणि तर महाग आहे तर ते कशामुळं, आणि आपण एखादा फक्त प्राइस टू अर्निंग रेशो आपण बघून घेतलेला स्टॉक हा आपला चुकीचा डिसिजन कसा असू शकतो. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. तर डॉक्टर मोरे वेल्थ या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि जे काही आपण फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय त्या व्हिडिओचं तुम्ही कंटिन्यू बघत चला, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जे काही फायनान्शियल रिलेटेड इंटरेस्टिंग व्हिडिओ आहेत ते सहज तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर मित्रांनो, आपण बघतो की आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ह्याचा एकच उद्देश असतो की आपले पैसे वाढावेत किंवा आपल्या पैशाला चांगल्या पद्धतीची ग्रोथ मिळावी. आपण ज्यावेळेस बँकमध्ये एफडी करतो त्यावेळेस कुठेतरी एक 6 ते 7% त्याला फिक्स व्याजदर असतो, किंवा आपण एखादा प्लॉटिंग घेतो किंवा जमीन घेतो, ती जमिनीला कुठेतरी एक 15-20% त्या जमिनीचं व्हॅल्युएशन वाढतं, किंवा आपण सोनं घेतो. असं वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे साधनं असतात. मग स्टॉक मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असाल तर चांगली कंपनी निवडणं ही सगळ्यात महत्त्वाची तुमची जबाबदारी असते. मग ती सगळ्यात महत्त्वाची जी काही जबाबदारी असते ती जबाबदारी तुम्ही स्वतः पार पाडली पाहिजे. नाहीतर इन्व्हेस्टमेंटचा एखादा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेतला पाहिजे. हा व्हिडिओ फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी मी बनवत आहे. ओके. तर मित्रांनो, एखाद्या कंपनीचा स्टॉक आणि त्या स्टॉकचा पी जर 20च्या आतमध्ये जर असेल तर तो आपण स्टॉक सहजच म्हणतो हा एकदम आपल्याला स्वस्त कंपनीचा आपण स्टॉक घेतला तरी सुद्धा स्टॉक तो पडतो. त्याचं कारण काय की एक पीईजी रेशो म्हणजे प्राइस टू ग्रोथ रेशो, एक पीईजी रेशो एक असा पॅरामीटर आहे मित्रांनो की त्या पॅरामीटरचा जर तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये जर यूज केला तर तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंटबद्दल घेण्याचा डिसिजन आहे तो डिसिजन कुठेतरी एकदम चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. मग पीईजी रेशो म्हणजे काय असतो मित्रांनो की ह्या पीईजी रेशोमध्ये तुमचं जे काही स्टॉकचे जे काही स्टॉकचं ॲक्च्युअल व्हॅल्युएशन तर तुम्हाला पीई दाखवतं, परंतु त्या स्टॉकची म्हणजे त्या कंपनीची ग्रोथ किती आणि ती कंपनीचा सेल्स किती वाढणार, आणि त्या सेल्सच्या तुलनेत ही कंपनी तुम्ही जे काही आज स्टॉक घेतात त्या सेल्सच्या तुलनेत तो स्टॉक महाग आहे का स्वस्त आहे हे तुम्हाला पीईजी रेशोमध्ये कळतो. मग तर मी तुम्हाला एक स्क्रीनवर तर जास्त दाखवत आहे, परंतु तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, पीईजी रेशो एकदम तुम्ही जास्त कॉम्प्लिकेटेडमध्ये न जाता एक पीईजी रेशो जर 1च्या खाली जर असेल तर तो स्टॉक कुठेतरी अंडर व्हॅल्यूड आहे, आणि पीईजी रेशो जर 1च्या वर जर असेल तर तो स्टॉक कुठेतरी महाग आहे किंवा ओव्हर व्हॅल्यूड आहे असं तुम्ही समजा. आणि पीईजी रेशो जर 1च्या जर खाली असेल मित्रांनो तर त्या प्राइस म्हणजे पीईच्या रेशो ती कंपनी चांगल्या पद्धतीत ग्रोथ करणार ह्याचा पीईजी रेशोचा एक असा अर्थ होतो. मग तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो मी, कधी कधी काही काही कंपनीचे स्टॉक स्वस्त असतात पण त्याचा पीईजी रेशो महाग असतो तरी सुद्धा ते स्टॉक पडतात. मग ती प्राइस टू अर्निंग सोबत म्हणजे पीई सोबत पीईजी रेशो बघणं गरजेचं. तर एक स्क्रीनरचा आपण वापर करत आहोत. ओके, स्क्रीनरच्या प्लॅटफॉर्म थ्रू आपण बघूत की पीईजी रेशो थ्रू आपण कंपनीचं एक प्रॉपर कसं हे करायचं. तर इथं कोणतीही कंपनी घ्या तुम्ही, एक टाटा मोटर किंवा टाटा स्टील. ओके, टाटा स्टील आपण घेतली प्रत्येक वेळेस उदाहरणाप्रमाणे. मग इथं बघा की पीई रेशो जे आहे ना तो पीई रेशो टाटा स्टीलचा 22 आहे मित्रांनो, म्हणजे कुठेतरी एक पीई रेशो आपल्या फेवरमध्ये म्हणजे पीई रेशो मध्ये स्वस्त आहे, पीई रेशोच्या आणि स्वस्त आहे. परंतु ते पीईजी रेशो म्हणजे पॅग रेशो हे किती आहे 2.38. ह्याचा अर्थ काय की कंपनीचा शेअर्स जरी स्वस्त मिळत असेल तरी पण त्या कंपनीत म्हणावं अशी किंवा जे काही आपली एक्सपेक्टेशननुसार आपली ग्रोथ नाही, म्हणून ही पीईजी रेशो आपला कुठेतरी महाग दाखवते. मग ह्याचा अर्थ काय मित्रांनो, पीईजी रेशो 1पेक्षा जास्त आहे म्हणजे कंपनी आपण ज्या ज्या किमतीला आपण कंपनी घेतोय ॲज पर फंडामेंटल त्या कंपनीचं व्हॅल्युएशन सध्या जास्त आहे, कारण की त्यामध्ये कुठेतरी ग्रोथ कमी आहे. ओके, म्हणजे कंपनीची ग्रोथ म्हणजे तुम्ही घेत असलेला शेअर्स आणि कंपनीची ग्रोथ इथे दुसरं तुम्ही अजून बघा किंवा एक महिंद्रा किंवा महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी बघा, एक ह्याचा पीई रेशो हा पण बेस्ट आहे 21.4, परंतु ह्याचे पण पीईजी रेशो ही पीईजी रेशो किती आहे 0.91चा. ह्याचा अर्थ काय मित्रांनो की महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीमध्ये चांगली ग्रोथ दिसणार आहे, कारण की आपल्याला पीई म्हणजे आपल्याला कंपनीचा शेअर स्वस्तही मिळतोय आणि त्या कंपनीची ग्रोथ पण आपल्याला मिळते. मग शेअर स्वस्त प्लस त्या कंपनीमधील ग्रोथ या दोन्ही गोष्टी मित्रांनो लक्षात घेणं गरजेचे आहेत. ओके, किंवा अजून दुसरं तुम्ही इथं एखादं अजून एक उदाहरण घेऊ शकतात. मग त्यावरून लक्षात येतं नुसतं शेअर स्वस्त आहे म्हणून तुम्ही घेऊ नका, त्यासोबत कंपनी शेवटी तुम्ही पैसे वाढवायचे म्हणून गुंतवतात ना. मग पैसे जर वाढत नसली म्हणजे कंपनीला जर सेल्सच जर चांगली पद्धतीची ग्रोथ नसेल तर ते शेअर्स घेण्यात काही लॉजिकच उरत नाही. परत तामराच्या बॅटरी आपण घेऊ, बॅटरी इंडस्ट्री मधली, याचा पीई 20चा एकदम स्वस्त आहे. ऑलरेडी मार्केट हे झाले पण पीई रेशो अरे बापरे 44चा, म्हणजे ही इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तुम्ही जर बघितलं सेल्स ग्रोथ ह्याचं कुठेतरी कॅल्क्युलेशन वगैरे हे तर होत असेल
किंवा याचं क्रॉस चेकिंग आपल्याला अॅन्युअल रिपोर्टमध्ये किंवा बाकी अदर प्लॅटफॉर्मवर हे करावं लागेल. तुम्ही दुसरं हे करा, किंवा टाटा पॉवरचं एक घ्या. टाटा पॉवरचं जर घेतलं तर 34चा पीई मित्रांनो, थोडा पीई मध्ये महाग आहे आणि पीईची रेशो जर बघितलं तर 6.31, म्हणजे ग्रोथ त्याच्यात सुद्धा टाटा पॉवरमध्ये ग्रोथ कमी. इथं सेल्स ग्रोथ दाखवतोय -66, -0.66. तर मग लक्षात घ्या की ह्या दोन्हीचं कंबाईन करूनच तुम्हाला कंपनीचं व्हॅल्युएशन काढायचं आहे. मग चालेल. ही पीई रेशो म्हणजे एक पेग रेशो, ह्याचं जे काही कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आलेले असेल तर तुम्ही यस असे कमेंट्समध्ये करा, किंवा जरी अडचण असेल तरी कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही विचारा. कारण की आपलं कम्युनिकेशन जर असेल तर मलाही कुठेतरी अपडेट आणि डेव्हलपमेंट अजून करता येईल. तर व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आपल्या अजूनही सांगतो मित्रांनो, जे काही आपण कन्सेप्ट बनवतोय, जे काही आपलं जे काही पूर्णपणे एकदम कोलॅबरेटिव्ह आपले जे काही व्हिडिओज आहेत, ही व्हिडिओ ही पूर्णपणे अशी व्हिडिओची पूर्णपणे एकदम ही चैन आहे. ही चैन जर आपले व्हिडिओ जर पूर्णपणे आपल्याला एक चांगला एक प्रॉफिटेबल इन्व्हेस्टर आणि ट्रेडरचा जर माइंडसेट लक्षात घ्यायचा असेल तर चांगल्या मेंटरला फॉलो करून लॉंग टर्ममध्ये त्यांना फॉलो राहणं गरजेचं आहे. चालेल. थँक्यू. धन्यवाद.